माझ्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मुगाचा अख्ख्या सालासकट मुगाचा ढोकळा बनवणार आहे। खूप पौष्टिक असतो। तर तुम्हाला मी त्याच्यासाठी साहित्य सांगते। हे बघा, मी ह्या वाटीने 2 वाट्या 1 वाटी हे घेतलं आपले मूग, ते भिजवून 2 वाट्या झाल्यात। तर त्यासाठी मी 2 चमचे रवा घेतलाय, 2 चमचे बेसन पीठ घेतलंय, थोडीशी हळद घेतली, चवीपुरतं मीठ आणि दही घेतलंय अर्धी वाटी, आलं लसूण मिरचीचा ठेचा करून घेतलाय आणि थोडासा आपल्याला इनो आणि बेकिंग पावडर लागेल। हे बघा, मी ह्या वाटीनेच मोजून दाखवते तुम्हाला। 2 वाट्यांनी मूग घेते भिजवलेले। हे बघा, आता आपण त्यामध्ये रवा टाकू, बेसन पीठ, चमचा दही टाकते आणि चिमूटभर हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकू। हे बघा, चवीपुरतं मीठ टाकलं। आता आपण हे अगोदर बारीक करून घेऊ। बिना पाण्याचंच अगोदर बारीक करायचं, दही असतं ना आणि मूग पण ओले असतात, त्याच्यामुळं हे वाटून घेऊ आपण। हे बघा, आपलं असं मिश्रण झालंय, असं पाहिजे रवाळ, थोडंसं बारीक रव्यासारखं। आता आपण याच्यात काढून घेऊ। बघा, आपलं हे चांगलं वाटून झालंय। आता आपण त्यामध्ये पोहे खायचे 2 चमचे मी तेल टाकते। मोठी पळी किती त्याच्यामुळं थोडंसं तेल टाकू आपण। थोडीशी बेकिंग पावडर आणि इनोचं पॉकेट टाकलं। आता आपण हे फेसून घेऊ चांगलं। त्यामध्येच मी मिरचीचा ठेचा टाकते। एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं। हे बघा, मी 1 चमचा पिठी साखर घेतली, 1-1.5 चमचा घ्यायची, सांगायची विसरले होते। आता हे चांगलं फेटून घेतलंय। आता आपण कढई पण पाणी तापायला ठेवलंय। हे बिना पाण्याचंच वाटायचं मूग सगळं, म्हणजे पाणी अजिबात नाही घालायचं। आपण दही घालतो ना, त्याच्यातच वाटलं जातं। भिजवलेले मूग असतात ना, त्याच्यामुळं हे तसंच वाटायचं, पाण्याचा वापर नाही करायचा। भांड्याला आधी तूप लावून घेतलंय, बटर पेपर ठेवलाय त्याच्यात। आता आपण हे मिश्रण त्याच्यात ठेवतो। आपण याच्यावर झाकण ठेवू आणि याला 20 मिनिटं वाफवून देऊ चांगलं। चटणीसाठी साहित्य सांगते तुम्हाला। मी थोडं ओलं खोबरं घेतलंय, थोडंसं आलं घेतलंय, 2-3 तुकडे, 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, 7-8 मिरच्या घेतल्या आणि आपल्याला थोडंसं बाचकी डाळ लागल, थोडीशी हवरी फोडणीसाठी आणि थोडीशी साखर आणि दही, थोडासा पुदिना घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। तर आपण आता वाटून घेऊ। हे का 20 मिनिटं झालेत, आपण उघडून बघूया आपला ढोकळा शिजला का। हे बघा, आपला ढोकळा छान झालाय, मध्ये बघू। आता गॅस बंद करू आणि याला थंड करायला ठेवू, तोपर्यंत आपण फोडणी करू। थंड झालाय, आता आपण अशा कडा मोकळ्या करून घेऊ त्याच्या। का तेल टाकते, तोपर्यंत आपण काढून बघू। ताट ठेवायचं। ढोकळा चांगला निघलाय, तर आपण
बटर पेपर काढून घेऊ. हे बघा किती छान झाला आहे, वरून सुद्धा त्याला जाळी आली. आता आपण कापून बघूया. कापतोय चांगला. बघा सगळ्या बाजूनी अशी छान जाळी आली आहे बघा, असा मस्त झाला आहे. आता आपण याच्यावर फोडणी करूया. त्यामध्ये तेल टाकू. यामध्ये फोडणी टाकायची. तर वरून अशी थोडीशी कोथिंबीर टाकू आपण. हे बघा आपली चटणी पण वाटून झाली. हे बघा अशा प्रकारे आलाच्या मुगाची आपण ढोकळा केलाय, खूप छान झालाय. हे बघा अशा वड्या खूप मस्त झाल्यात. तुम्हाला जर आवडला तर तुम्ही पण करून बघा, आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघत जा. बाय बाय.